32 इंच चेस्टच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर त्यासाठी मी सर्वात अगोदर उंची घेतलेली आहे. उंची ते 14.5 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिन पकडून. त्यानंतर मी वरच्या एकदम वरच्या साईडला शोल्डरचं माप टाकलेलं आहे. शोल्डरचं माप 5.5 इंच टाकलं. त्यानंतर तिथूनच खाली सरळ 5.5 इंच मुंड्याचं माप टाकलं. मुंड्याचं माप टाकल्यानंतर त्या मुंड्याच्या मापावरती मी चेस्टचं माप टाकलेलं आहे. चेस्ट होतं 32 इंच चेस्टचा ब्लाऊज आहे. 8.5 इंच होतं. त्यात मी 1.5 इंच प्लस केलं आणि 10 इंचचं चेस्ट टाकलेलं आहे. त्यानंतर खाली कमरेकडे मी 7.5 होतं. त्यात 1.5 इंच प्लस करून 9 इंच टाकलेलं आहे. तर या पद्धतीने मी ही सर्व मापे टाकली. त्यानंतर आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे तो देण्यासाठी अगोदर 1 इंच घ्यायचा आहे आणि नंतर जिथे तो बॉक्स तयार झालेला आहे तिथूनच वरती अर्धा इंच म्हणजे अगोदर 1 आणि नंतर 1.5 अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि तिथे शेप द्यायचा आहे. त्यानंतर गळ्याकडल्या साईडला जितका आपला गळा आहे म्हणजे 5.5 इंच मी ते गळा ठेवलेला आहे. तर या पद्धतीने सरळ मी 5.5 इंच घेऊन खाल्ल्या साईडनं या पद्धतीने आडवी रेष मारून इथेही गोल आकाराचा शेप देणार आहे. तर या पद्धतीने मी दिलेला आहे. त्यानंतर खाल्ल्या साईडला एकदम खाली बॉटमला 3.5 इंच घेतलेला आहे फ्रंट साईडला पुढल्या साईडला आणि काकेकडल्या साईडने घेतलेला आहे 2.5 इंच आणि या पद्धतीने अशी तिरकी लाईन मी ओढून घेतलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर त्या तिरक्या लाईनवरतीच मी आपलं जो कटोरीचं माप आहे ते टाकलेलं आहे 5 इंच. त्यानंतर काखेकडून आपल्याला 2.5 इंच या पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला आता कटोरीचा आकार द्यायचा आहे. गळ्याकडल्या साईडने 1.25 इंच घ्यायचं आहे. मी इथे दाखवलं नाही पण 1.25 इंच घेऊन या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे आपलं झालेलं आहे. पूर्ण ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे 32 इंच चेस्टचं. आता कटिंग मी या पद्धतीने केलं. सर्वात अगोदर वरून जो शोल्डर होता तिथून कट केलं. त्यानंतर मुंडा जो पहिल्यांदा घेतलेला होता 1.5 इंचाचा तो कट केलेला आहे आणि सरळ या पद्धतीने खाली काकेकली शिलाई पूर्ण कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे पार्ट जो मिळाला आहे ते वेगळा केलेला आहे मी सेपरेट आणि त्यानंतर कटोरी आता मी कट करून घ्यायला लागलेली आहे. तर या पद्धतीने कटोरीचं मार्किंग केलं होतं त्यावरून कट केलं आहे. त्यानंतर खालची जी ब्रापट्टी होती ते देखील याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आता कटोरी देखील मी कट करून घेतलेली आहे. तर आपलं हे कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे. तर या पद्धतीने आपलं हे 2 आपल्याला पार्ट मिळाले आहेत. या पद्धतीने चेक करायचं आहे आपलं बरोबर मेजरमेंट आलेलं आहे का. 2.5 आणि 3.5 खालचं ब्रापट्टीचं. या पद्धतीने मला इथे थोडंसं जास्त वाटत होतं तर मी कट केलेलं आहे आणि हे आपले 3 पार्ट मिळाले. आता त्यानंतर आपण इथे कटोरी वाढवणार आहोत. तर कटोरी वाढवण्याची मेथड देखील खूप सोपी आहे. तर या पद्धतीने आपल्याला जी अगोदरची जी कटोरी काढलेली आहे ती त्याच्यावरती टाकायची आहे आणि त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे साईडने व्यवस्थित बरोबर जसं आहे तसं लाईन खेचून घ्यायची आहे. या पद्धतीने आणि आता याच्यात आपल्याला वाढवायचं आहे. जर फ्रंट साईडकडनं आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडने 1 इंच वाढवायचं आहे या पद्धतीने. तर इथे मी असे सरळ रेष ओढून घेतलेले आहे. त्यानंतर खालच्या साईडला हे आपल्याला 1.5 इंचच वाढवायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तिथून खाली 1.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करत राहा. तर या पद्धतीने मी खालच्या साईडनेही या पद्धतीने रेष ओढून घेतलेली आहे सरळ टेपच्या साहाय्याने. इकडे देखील या पद्धतीने तिरका आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे.
आणि खाली साईडने थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा करत पूर्ण वरतीपर्यंत घ्यायचं आहे.